22 तास विसर्जन मिरवणुकीचा सोहळा अविरतपणे सुरू आहे। आता भाऊ रंगारी जो महत्वाचा टप्पा मानला जातो विसर्जन मिरवणुकीतला, त्यांची मिरवणूक अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपल्यासोबत उत्सव प्रमुख आहे दादा, अंतिम विदाय देताना काय भावना आहेत? बाप्पाला 10 दिवस तुम्ही सेवा दिली। नाही, बाप्पाला निरोप देताना दुःख आहे की आपला बाप्पा आपल्यातून गेलाय आणि पुढच्या वर्षीसाठी आतुरतेने त्यांचं वाट बघतो आम्ही। पुणे गणेशोत्सव पहिला टिळकांच्या नावाने ओळखला जातो, हल्ली तर तुमच्या नावाने ओळखला जातो। मग खरं तर तुमचं तेवढं योगदान आहे, तेवढं पाठबळ देता तुम्ही कार्यकर्त्यांना, सगळं आर्थिक असेल इतर मदत असेल, त्यांचा जे निधी उभा केलाय, काय तुमची संकल्पना? नाही, मला वाटतं मी फक्त एक माध्यम आहे, करणारा तो आहे मागे। त्यांनी मला माध्यम म्हणून या गणेश उत्सवाला जेवढं वैभवशाली करू शकतो त्याच्यासाठी त्यांनी मला माध्यम केलं। यावेळेसचं काय वैशिष्ट्य होतं? या वैशिष्ट्य आपलं वैशिष्ट्य तीच होती की आपण एक नवीन रथ तयार केला, मयूरपंख रथ। पोलीस प्रशासनाचं सहकार्य लाभलं का? पोलीस प्रशासनाचं सहकार्य लाभलं का? पोलीस गॅप पडला बरं। मी 100% पुन्हा पोलीसचं अभिनंदन करेल, पण मला कुठेतरी वाटतं की सर्व गणेश मंडळांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की आपण विसर्जन मिरवणूक हे उत्साहाने साजरा करतो की त्याला लांबण्यासाठी करतो। तर पुढच्या वर्षीच्या आत मला अपेक्षा असेल की सर्व गणेश मंडळांनी हे विसर्जन मिरवणूक कमी तासात कसं होऊ शकतं त्याचं त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे। मिरवणुकीला रेंगाळते अनेकदा, जबाबदार कोणी? पोलीस प्रशासनचे मंडळ कार्यक्रम। मी असं म्हणणार नाही की कोण जबाबदार आहे, पण मी एवढंच म्हणेन जे असे डीजेचे गाणे लावून जे मंडळ येतात त्यांनी पारंपरिक वादनाकडे वळायला पाहिजे आणि डीजे नाही लावायला पाहिजे। पुण्याच्या गणेशोत्सव तुम्ही स्वतः अनेक गोष्टीत पुढाकार घेतला, निधी उभारणं असेल, मग ह्या गोष्टीत सुसूत्रता आणण्यासाठी तुम्ही काही मागणी करणार का प्रशासनाकडे? मी एवढंच मागणी करणार की ज्यांनी डीजे लावले हे विसर्जन मिरवणूक असेल हे डीजे मुक्त व्हायला पाहिजे आणि पारंपरिक वाचनात विसर्जन मिरवणूक निघायला पाहिजे। आपल्या मिरवणुकीत आपण ट्रॅक्टर लावलेला आहे, डीजे नाही, कुठेही बैल म्हणजे स्वतः आपण 133 वर्षाची जी परंपरा आहे ती आपण बदलली। बैलजोड आपण लावायचो, आपली पारंपरिक रथ असायची, पण फक्त पारंपरिक रथ आपण आगमनाच्या दिवशी काढतो जे कार्यकर्ते ओढतात, मुख्य प्राण्यांना त्रास होत नाही म्हणून आपण नवीन रथ तयार केलाय। भाऊ रंगारीला पुन्हा गैरवैभव प्राप्त करून देण्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे। खरं तर हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती येतो, पण मध्यंतरी थोडं मागे पडलं होतं, तुम्ही ते पुढाकार घेतलेला आहे। काय उद्देश काय होता? उद्देश एवढाच आहे की आमचे जे संस्थापक आहे भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली, त्यांच्यासोबत लोकमान्य टिळक पण होते आणि जी मंडळ जो नेहमी आपण गणपतीची मूर्ती आशीर्वाद देणारी बघतो, पण ही पहिली अशी मूर्ती जी आक्रमक मूर्ती आहे, ही मंडळ कुठेतरी बाजूला पडली होती आणि याला एवढी मोठी इतिहास आहे म्हणून या मंडळाची जेवढी अजून प्रचार करू शकतो ते आम्ही करणार। अनेक सेलिब्रिटी पण येऊन गेले का? 100% आहे। सेलिब्रिटी असेल, राजकीय लोक असतील, ब्युरोक्रॅट्स असतील, अधिकारी असतील आणि स्पिरिच्युअल, काल अनंत चतुर्दशीची पूजा परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला। जया किशोरी आमच्याकडे आले, रामदास स्वामी आले, सज्जनगडचे आपले मोरे गुरुजी दिंडोरी नाशिकचे, हे अनेक लोक येतात कारण त्यांची श्रद्धा या लाडके बाप्पावर आहे। शेवटची भावना काय आहे बाप्पाला निरोप देताना? थोडं दुःख होतं आज। बघा, बालन शेठ सुद्धा एवढा मोठा माणूस आज बाप्पाला निरोप देताना काहीसे भावूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हीच भावना तमाम गणेश भक्तांची आहे।